सवंदगावमध्ये संतप्त गावकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोंडले असून ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी आधीच कोलमडला असताना आता प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सवंदगावच्या शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे। काल 19 मार्च 2026 रोजी झालेल्या भीषण गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि नायब तहसीलदार यांना संतप्त ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले। काल सवंदगाव परिसरात गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज प्रशासकीय ताफा गावात दाखल झाला होता। मात्र अधिकारी गावात येतात सरपंच मनोहर शेवाळे आणि उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना घेरले। सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान अद्याप प्रलंबित का आहे, असा रोखठोक प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली। विषय मार्गी लागेल, वरती प्रस्ताव दिला आहे, अशी गुळमुळीत उत्तरे ऐकून ग्रामस्थांचा पारा चढला। गेल्या 6 महिन्यांपासून हक्काच्या मदतीसाठी पायपीट करणाऱ्या शेतकऱ्यांनी अखेर संताप व्यक्त करत सर्व अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून बाहेरून कुलूप ठोकले। जोपर्यंत सप्टेंबरच्या अतिवृष्टीचे अनुदान मिळत नाही तोपर्यंत पंचनामे करू देणार नाही आणि अधिकाऱ्यांना सोडणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली। यावेळी सरपंच मनोहर शेवाळे, विजय शेवाळे, दिनेश पाटील, निलेश शेवाळे, पिकन शेवाळे, अनिल सूर्यवंशी, समाधान शेवाळे, संदीप शेवाळे, सचिन शेवाळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। निसर्ग तर मारतोय, पण सरकार आणि प्रशासन आमचा बळी घेणार का, असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी विचारला। सध्या गावात तणावाचे वातावरण असून वरिष्ठ अधिकारी यावर काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा।